जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरात शासकीय कर्मचारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आजपासून जे आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू झालेला आहे। आपण आता जळगावचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर महसूल विभागाच्या वेगवेगळ्या विभागातले जे आहेत महिला कर्मचारी असतील, शिपाई असतील किंवा वेगवेगळ्या संवर्गातले कर्मचारी जे आहेत या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र तरीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आवारामध्ये या ठिकाणी सर्व कर्मचारी जे आहेत शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात जे आहे घोषणाबाजी करत जे आहे जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणचे जे आहेत महसूल विभागाचे वेगवेगळे कर्मचारी जे आहेत या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आजपासून या सर्व कर्मचाऱ्यांनी जे आहे बेमुदत संपावर जाण्याचा, काम बंद करण्याचा इशारा या ठिकाणी सरकारला दिला होता। आणि त्यानुसार जे आहेत हे सर्व कर्मचारी जे आहेत या ठिकाणी आज आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। काय सांगणार नेमकं आजपासून तुमचं बेमुदत आंदोलन सुरू झालेलं आहे, नेमक्या काय मागण्या आहेत आणि या संदर्भातली तुमची भूमिका कशी असणार आहे? जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांच्या ज्या अत्यंत जिव्हाळ्याचा जो प्रश्न जो आहे की सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या अन्य मागणीसह आमच्या 17 ते 18 मागणी आहे। तर आमचं अनेक वर्षापासून म्हणजे आम्हाला विधान भवनामध्ये आम्हाला आश्वासित केलं, परंतु आजपर्यंत आमच्या मागण्यांना तिलांजली सरकारने दिलेली आहे। तर आमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा। विभागाचे कर्मचारी सहभागी सर्व केंद्र संघटनाचे पद्धती जसं महसूल कर्मचारी आहे, कृषी विभाग आहे, सर्व जे शासनाचे जेवढे विभाग असतील तेवढे सर्व कर्मचारी यामध्ये आज सामील आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला आंदोलनाची परवानगी दिलेली नाही, मग कशा पद्धतीने पुढची भूमिका राहणार आहे? तुम्ही आजपासून सर्व काम बंद आंदोलनाचा पवित्रा तुमचा असणार आहे का? बघा, मला काय म्हणायचं की शासन, जिल्हाधिकारी साहेब आहे हे शासनाचे प्रतिनिधी आहे। आम्ही त्या पद्धतीने त्यांना निवेदन दिलेले आहे। वर मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचे निवेदन गेलेले आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या मध्यवर्ती संघटनेच्या आदेशानुसार आमचं हे आंदोलन आम्ही केलं। काय सांगणार, तुम्ही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत, अनेक वर्षांच्या तुमच्या मागण्या प्रलंबित आहेत, मात्र मागण्या मान्य झाल्या नाही म्हणून आज तुम्ही थेट बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे? हो, कारण आम्ही बऱ्याच वेळा संप पुकारलेला आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे जुनी जे पेन्शन आहे, तर आता जे कर्मचारी आहे 2005 पासून लागलेले, तर त्यांची पेन्शन सरकारने बंद केलेली आहे। तर पहिला मुद्दा जुनी पेन्शन चालू करावी, हे पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा क्रमांक आहे की आमच्याकडे महसूल डिपार्टमेंट भरपूर पदं खाली आहे, तर हे शासन पद भरतच नाहीये। तर एका व्यक्तीला 3-4 टेबलाचं काम करावं लागते, म्हणजे अक्षरशः जेवणाला सुद्धा वेळ मिळत नाही, तरी चालूच आहे काम। आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्लास 4चे जे पद आहे ते एका व्यक्तीला 3 ठिकाणी काम करावं लागतं, ते पण पद खाली आहे। आणि चौथा क्रमांक आहे ड्रायव्हर, तर ड्रायव्हरचे सुद्धा पद आहे, तर ह्या पदांची पण आमची मागणी आहे, पण अजून पण ते मागणी केलेली नाहीये। म्हणून हा संप बेमुदत पुकारलेला आहे। आणि आमची एकूण संख्या आहे 17 लाख कर्मचारी। तर जळगाव जिल्ह्यामध्ये किती या आंदोलनात कर्मचारी सहभागी झालेले आहेत, अंदाजे त्यांचा आकडा किती असेल? आणि काम बंद आंदोलन तुमचं सुरू आहे, मात्र यानंतरही सरकारने जर तुमची सकारात्मक मागणी मान्य केली नाही किंवा पवित्रा घेतला नाही तर पवित्रा काय असणार पुढचा? आमचा पवित्रा असा आहे, या राज्य शासकीय कर्मचारी संघटनेमध्ये संपूर्ण डिपार्टमेंट, तो बांधकाम विभाग असो, ITI असो, पॉलिटेक्निक असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, सिव्हिल हॉस्पिटल असो, त्याच्यानंतर मलेरिया डिपार्टमेंट, कृषी विभाग, हे संपूर्ण कोषागार कार्यालय, तलाठी कार्यालय, हे याच्यासाठी आहे की वेळोवेळी आम्ही इतके आंदोलनं करतो, संप करतो, निदर्शनं करतो। शासन जे आहे, आता हल्लीचं जे शासन आहे, मध्ये झालेल्या संपामध्ये आश्वासन दिलं, मागण्या मान्य केल्याच्या घोषणा केल्या, परंतु नुसत्या कागदीपत्री त्यांनी ठेवलेले आहे, त्याची पूर्तता केली नाही। आणि या एवढ्या वर्षामध्ये आमचे झालेले 25-30 वर्षामध्ये जे आंदोलनं झाले, त्या आंदोलनामध्ये कधीही त्यांनी निव्वळ आम्हाला धोका दिलेला आहे नुसतं। त्याच्यामुळे या संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण जे एवढे डिपार्टमेंटचे कर्मचारी आहे ते 100%
या संपामध्ये सहभागी आहे. या चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आघाडीवर आहे अशी तर आपण बघितलं तर की या ज्या मागण्या आहेत या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी शासनाकडे आंदोलनं केली, शासनाकडून आश्वासन देण्यात आलं, मात्र ते प्रत्यक्ष जी आहे अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरामध्ये सरकारी कर्मचारी जे आहेत या ठिकाणी आक्रमक झाले असून जळगाव जिल्ह्यातले देखील कर्मचारी जे आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी असतील, कर्मचारी असतील, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले असून आजपासून जे आहेत बेमुदत संपावर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.